क्रांतिकारी जय भीम सर्वांना. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असा प्रचार आणि तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रचार करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा या ठिकाणी झाला. सावित्रीबाई फुले हे ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर विवाह झाला त्यावेळेस ते अशिक्षित होते, परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होतं. त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देण्याला सुरुवात केली. पुढे 1848 साली पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी व मुलींसाठी शाळा काढल्या, परंतु शाळेमध्ये कोणीही स्त्री शिक्षिका जात नव्हती. त्याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनवले व त्या स्वतः त्या शाळेमध्ये जाऊन शिकवत असत. परंतु घरापासून तर त्या शाळेपर्यंतचा प्रवास हा फार कठीण होता, कारण की ज्यावेळेस ते घरातून शिक्षणासाठी व मुलींना शिकवण्यासाठी जात असत त्यावेळेसचे जे रूढी परंपरा होत्या त्या त्यांच्यावर दादण्याचा प्रयत्न करत होते. रस्त्यातून जाताना त्यांच्या अंगावरती कोणी पाणी टाकत असे, तर कोणी दगड मारत असे, तर कोण चिखल फेकत असे. अशा परिस्थितीत सुद्धा सावित्रीबाई फुले त्या शाळेमध्ये जात असत, परंतु तिथे गेल्यानंतर आपले दुःख पूर्ण विसरून जात असत, कारण की त्या ठिकाणी असलेल्या ज्या मुली आहेत त्यांना बघून त्यांच्या लक्षात येत असे की जर मानसिक गुलामगिरी नष्ट करायची असेल तर मला या मुलींना शिकवलंच पाहिजे. अशा सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या प्रचारासाठी स्वतःहून उतरत असत व त्यानुसार त्यांनी आपले कार्य दलित पददलित स्त्रिया तसेच बहुजन वर्ग यांच्यासाठी फार महत्वाचे कार्य केले. पुढे चालून पुण्यामध्ये ज्यावेळेस प्लेगची साथ आली त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः त्यांनी गरीब, कष्टकरी व दलित वर्गातील बहुजन वर्गातील सर्व मानवजातीचे कल्याण करण्यासाठी व त्या प्लेगच्या साथीपासून दूर करण्यासाठी स्वतःच्या मुलाच्या दवाखान्यात नेत असत व स्वतः ते कार्य करत असत. अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांनी केलेलं कार्य फार मोठे आहे. आजची जी स्त्री आहे, जर सावित्रीबाई नसती तर आजची जी स्त्री आहे ही चूल आणि मूल पर्यंतच मर्यादित राहिली असती व ती कुठेही पुढे जाऊन वकील, डॉक्टर, इंजिनियर व आता राष्ट्रपती बनतायत, कलेक्टर असे कोणी बनलं नसतं. म्हणून प्रत्येक स्त्रीने सावित्रीबाई केलेला त्याग हा लक्षात घेतला पाहिजे व सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना नमन केले पाहिजे. जय भीम.